महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भक्तीने पूजा करतो, पण अशा काही चुका करतो ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळतच नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीचे नियम आणि टाळावयाच्या मोठ्या गोष्टी. तर हा महाशिवरात्रीचा दिवस एकच असा दिवस असतो ज्या दिवशी केलेली शिवभक्ती आयुष्य बदलू शकते. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या दिवशी नियम पाळले तर त्याला अर्थ आहे. पुण्याऐवजी दोष देखील लागू शकतो. त्यामुळे नियम व्यवस्थित ऐका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिला नियम, शारीरिक शुद्धतेचे नियम. आता बघा, महाशिवरात्रीची सुरुवात होते ती स्वच्छतेपासून. सकाळी लवकर उठणं, शांत मनाने स्नान करणं, आतून बाहेरून स्वच्छ असणं. स्नान करताना जर आपण मनात शांतपणे ओम नमः शिवाय म्हणालो तर शरीरासोबत मनही हलकं होतं. आता एक प्रश्न अनेकांना पडतो, केस धुवायचे का? तर हो, केस धुतले तर चालतात, पण नख कापणे, केस कापणे ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळा. दुसरी गोष्ट, शिवलिंगावर अर्पण करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या. आपण पाणी, दूध, बेलपत्र अर्पण करतो, पण त्यामागे असते मनातील नम्रता. बेलपत्र अर्पण करताना 3 पानाचं पूर्ण पत्र असावं, मोडकं नसावं, स्वच्छ धुतलेलं असावं आणि शांत मनाने ते अर्पण करावं. आणि काही गोष्टी परंपरेने टाळायला सांगितल्या आहेत, जसं की तुळस किंवा हळदी कुंकू शिवलिंगावर अर्पण करू नये, तुळस देखील वाहू नये. तिसरं, मन आणि विचारांची शुद्धता. महाशिवरात्री हा केवळ एक उत्सव नाही आहे, तर तो अंतर्मनाचा शुद्धीकरणाचा अत्यंत पवित्र क्षण आहे. या दिवशी आपण बाह्यपूजा, अभिषेक, जप, उपवास करतो, परंतु धर्मपरंपरेत एक मूलभूत तत्त्व स्पष्टपणे सांगितले आहे. मन अशांत असेल तर साधनाही अपूर्ण राहते. लक्षात घ्या, व्यवस्थित ऐका. मन जर तुमचं अशांत असेल तर साधना तुमची अपूर्णच राहणार आहे. भगवान शिव हे संपूर्ण विश्वातील शांतता, समत्व आणि निरहंकार याचे प्रतीक आहे. त्यामुळे राग द्वेष करू नका या दिवशी तरी. चौथं, उपवास, जप आणि जागरण. कमी बोलणं, मोबाईलपासून दूर राहणं, मन शांत ठेवणं हा खरा उपवास आहे. तुम्ही उपवास धरा, त्यासोबतच कमी बोला, मोबाईलपासून लांब राहा. ओम नमः शिवाय हा मंत्र मनाला खूप शांत करतो. तो तुम्ही 108 वेळा तरी शांतपणे जप केलाच पाहिजे. त्यामुळे अत्यंत जास्त फरक जाणवतो. जागरण म्हणजे रात्रभर जागणं नाही, तर चेतना जागी ठेवणं. तुम्ही जर रात्रभर जागताय आणि मोबाईल बघताय त्याला काहीही अर्थ उरत नाही. 5वा नियम, कपड्यांचे नियम. आता परंपरेनुसार महाशिवरात्रीला काळे कपडे टाळावेत असं सांगितलं जातं आणि ते टाळलेच पाहिजेत. यामागे एक सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. आपल्या शास्त्रात रंगांना सात्विक, राजस आणि तामस अशी ऊर्जा मानलेली आहे. काळा रंग हा बहुतेक वेळा जडत्व, गंभीरता आणि तामसिकतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे अशा या पवित्र दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत. शक्यतो साडी नसेल तर वेगळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये जे नियम सांगितले ते पाळलेच पाहिजेत. जर केस धुताय तर त्या केस कापणं टाळा, नख कापणं टाळा. त्यासोबतच मोबाईलपासून लांब राहायचं आहे. जर तुम्ही रात्रभर जागरण करताय आणि मोबाईल जर घेत असाल तर त्याला अर्थ नाही काहीही. तुम्ही जागरण करत असताना तो नामस्मरणच केलं पाहिजे. हा नियम व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचा आहे. जर जागताय तर हे नियम पाळा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.